हुबळी दादर एक्सप्रेस ही रेल्वे किर्लोस्करवाडी येथे थांबा देत नव्हती। त्यामुळे किर्लोस्करवाडी येथील नागरिकांची गैरसोय होत होती। या ठिकाणी हुबळी दादर एक्सप्रेस थांबा करण्यासाठी कित्येक वेळी निवेदने देण्यात आले होते, परंतु हा प्रश्न मार्गी लागत नव्हता। या ठिकाणी ही एक्सप्रेस थांबा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते। गेली 25 वर्ष इथले लोक यासाठी लढा देत आहेत। काल हुबळी दादर एक्सप्रेस रेल्वेगाडी ही किर्लोस्करवाडी येथे थांबा झाली। यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला। या प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, किर्लोस्करवाडी येथे रेल्वे थांबा करण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते, मात्र मी खासदार झाल्यानंतर याला ग्रीन सिग्नल मिळाला। त्यामुळे पुढील 5 वर्षात रेल्वेबाबत किंवा इतर काही नागरिकांच्या समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। दरम्यान पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे म्हणाले, अनेक वर्ष किर्लोस्करवाडी येथे हुबळी दादर एक्सप्रेस थांबा नसल्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत होती। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला। अखेरीस नागरिकांच्या आंदोलनाला यश आलं आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून या ठिकाणी नियमितपणे हुबळी दादर एक्सप्रेस ही किर्लोस्करवाडी येथे थांबा देणार आहे। आज बऱ्याच दिवसाची किर्लोस्करवाडीकरांची सगळ्यांची 25 वर्षाचा संघर्ष होता की जी हुबळी दादर गाडीचा स्टॉप आम्हाला मिळावा। बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले, देवेंद्र भाऊंनी आणि रेल्वे मंत्र्यांशी संपर्क केला। त्यानंतर आज तो दिवस उघडला। आज थांबा आणि थांबून मुंबईला जावं ह्या गाडीचा स्टाफ इथं किर्लोस्करवाडीला मिळाला। त्याचं उद्घाटन करण्यासाठी मी स्वतः आपल्या जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील साहेब, इतर सर्व रेल्वेचे सर्व अधिकारी आणि सर्व किर्लोस्करवाडी आणि हा परिसरात आलेले सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते सगळे इथे उपस्थित राहिले आहेत। आज तिचं उद्घाटन झालं, आता थांबा झाला आणि गाडी आता गेली। तर ह्या सुखसोयी अशा उपलब्ध झाल्या पाहिजे की जे रेल्वे जनतेसाठी आहे, जनता रेल्वेसाठी नाही आहे। त्यामुळे रेल्वेनं हे निश्चित बघायला पाहिजे की जनतेच्या सोयीचं काय मिळणार आहे, काय होणार आहे। त्या दृष्टिकोनातून अजून काय ह्या त्रुटी असतील, आपल्याला ह्या रेल्वे स्टेशनचे काय त्रुटी असतील त्याचाही आम्ही पाठपुरावा करू आणि निश्चितच रेल्वे स्टेशन फुलफिल असायला पाहिजे, चांगलं असलं पाहिजे। कारण किर्लोस्करवाडी हे एक खूप गाजलेलं नाव आहे, प्रसिद्ध नाव आहे देशामध्ये। त्यामुळे इथलं रेल्वे स्टेशन चांगलं असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे सगळेचे प्रयत्न असतील। काय समस्या असतील त्या समस्या आम्ही रेल्वेमंत्र्यांबरोबर आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊ आणि काय प्लॅटफॉर्म असतील त्या पद्धतीने आपण करायचा निश्चित प्रयत्न करू। धन्यवाद। आज पहिल्यांदा दादर हुबळी दादर ही रेल्वे किर्लोस्करवाडी रामानंदनगर ह्या थांब्याला थांबली। 2 मिनटं थांबून आता नुकतं पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि आम्ही इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्याला हिरवा झेंडा दाखवून मुंबईकडे रवाना केलं। हे ऐतिहासिक क्षण आहे। किर्लोस्करवाडीच्या औद्योगिक क्षेत्राला ह्या परिसरातील खूप लोक मुंबईकडे जातात, मुंबईहून येतात नोकरीनिमित्त। ह्या पलूस तालुका सुद्धा मुंबईशी जोडलेला ह्या निमित्ताने महालक्ष्मीच्या होताच, पण तिथं गर्दी खूप होत होती आणि त्यातनं ही सुरुवात आज झाली। खूप वर्ष प्रयत्न चालू होते। मला आनंद वाटतो की मी खासदार व्हायला आणि हा मुहूर्त आज लागायला। त्यामुळे येत्या 5 वर्षात जास्तीत जास्त अडचणी रेल्वेच्या माध्यमातून जी आहेत त्या लोकांच्या सोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। काही अडचणी लोकांच्या असल्या, कुठल्याही समस्या असल्या त्या माझ्यापर्यंत पोहोचवाव्यात। लवकरच आपल्या ज्या ह्या विभागीय प्रमुख आहेत की माननीय दुबे मॅडम, त्याही सांगलीला येत आहेत आणि त्यांच्या पुढे बसून आपण ह्या सगळ्या विषय मार्गी लावणार आहे। काही अडचणी असल्या लोकांनी ह्या ठिकाणी माझ्यापुढे पोहोचवाव्या। जास्तीत जास्त प्रयत्न तुमच्या सर्वांची कामं करण्याचा खासदार म्हणून माझा राहणारच आहे आणि आज ह्या ठिकाणी ही रेल्वे थांबून सुटलेली आहे, ह्याच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो।